आपण बघू शकतो बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे होर्डिंग लावले, फटाके या ठिकाणी फोडण्यात आलेले आहे आणि जल्लोष जो आहे तो सुरू आहे। नागपुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झिंगाबाई टाकळी या कार्यालयात होर्डिंग लागलेले आहे। आपण बघू शकतो अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं अशा प्रकारचे हे होर्डिंग्स आहे। तर काय सांगणार, जल्लोष 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 सुरू झालेला आहे, काय सांगणार? अतिशय आनंदाची गोड बातमी आता युतीच्या माध्यमातून आम्हाला भेटणार आहे। पूर्ण महाराष्ट्र मराठी जन ज्या गोष्टीची वाट पाहत होते तो पर्व आता येतो आहे आणि आता महाराष्ट्रासाठी एक नवीन पर्व उदयास येतो आहे, त्याचा अतिशय आनंद व्हावा आम्ही। नागपुरात मात्र एकत्र लढणार असा निर्णय झालेला नाही। आमच्या चर्चा झालेल्या आहे, युतीची जशीच मुंबईमध्ये घोषणा झाली त्याच्यानंतर आम्ही नागपूरकरांना गोड बातमी देऊ। गोड बातमी, नागपुरात पण मनसे आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढणार? हो, 100% एकत्रच लढणार आहोत। युतीची घोषणा झाल्यानंतर याबाबतची घोषणा आमचे वरिष्ठ करतील। ठाकरे गटाचे कार्यकर्ते किती खुश आहे? खुश आहे? ठाकरे गटाचे पूर्ण कार्यकर्ता खुश आहे। आज ठाकरे बंधू एक झाले, हे महाराष्ट्रासाठी एक सोनेरी म्हणलं दिवस आहे। जल्लोष या ठिकाणी बघू शकतो, ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा झाल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी जल्लोष सुरू आहे। बघा, अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं अशा प्रकारचं होर्डिंग लागलं आणि नागपुरातही महानगरपालिका निवडणूक ठाकरे बंधू यांचे दोन्ही पक्ष म्हणजे मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढणार अशी घोषणा त्यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।